नमस्कार, मी सपना बजाज, पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2 चे अनावरण भुवनेश्वर ओडिसा येथून संपन्न झाले। सदर कार्यक्रमास उदगीर नगर परिषदेचे अंतर्गत पात्र लाभार्थी यांची दृकश्राव्य यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या शुभ हस्ते उपस्थितीत लाभार्थीपैकी ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गृहप्रवेश म्हणून घरकुलाची चावी देऊन त्यांचे अभिनंदन केले। तसेच त्यांना मार्गदर्शक करताना आपले घर, गल्ली, परिसर स्वच्छ ठेवावे, आपला कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीमध्ये द्यावा, जबाबदार नागरिक म्हणून वेळेत घर व पाणी पट्टी भरून नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन केले। यावेळी पंतप्रधान आवास योजना शहरी 2 विविध माहिती पत्रक मुख्याधिकारी सुंदर बोंदर व उपस्थित लाभार्थी यांच्या शुभ हस्ते अनावर करण्यात आले। शास्त्री शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न। भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय उदगीर येथे दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर प्रमुख वक्ते म्हणून माधव अण्णाराव केंद्रे व प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य बालाजी चटलावार, अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपुरे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, सेवानिवृत्त शिक्षिका मदने मॅडम, उज्ज्वलाताई सुरनर, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते। सर्व मान्यवर पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी मराठवाडा निजामाच्या गुलामी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली। अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या पोलीस ॲक्शन बद्दल माहिती सांगितली। आपणही देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले। सूत्रसंचालन श्याम गोडगावे यांनी केले तर आभार श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी मानले। समृद्धीसाठी कटिबद्ध होण्याची गरज विश्वनाथ मुळपे। उदगीर येथे अनेक देशभक्तांच्या त्यागामुळे, तुरुंगवास व बलिदानामुळे मराठवाडा मुक्त झाला। यांचे स्मरण करून आता मराठवाडा शिक्षण, शेती, उद्योग व आरोग्य क्षेत्रात मराठवाडा समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध होण्याचे आवाहन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुळपे गुरुजी यांनी केले। डॉक्टर राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय संस्था सचिव देवीदास नादरगे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सूर्यकांतराव पांचाळ गुरुजी उपस्थित होते। तत्पूर्वी विश्वनाथराव मुळपे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी राजश्री सोमवंशी, ओमकार फफागिरे, सावली सोमवंशी, अनुष गायकवाड, अर्शेद शेख, अक्षरा बारुळे, दुर्गा चित्ते या विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपल्या भाषणातून माहिती दिली। तसेच देशभक्तीपर गीत गायन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित बिराजदार यांनी केले। प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानोबा कंढुरे यांनी तर आभार वर्षाताई पाटील यांनी मानले। उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे। सोमनाथपूर येथील महिलांनी चक्क मोर्चा काढून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संदर्भात तक्रार केली। मात्र हा प्रकार राज्य उत्पादन शुल्काच्या अखत्यारीत असल्याचे सांगितल्यानंतर या महिलांनी आपला मोर्चा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वळवला। पोलिसांच्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी ठिकठिकाणी धाडी झालेली आहे। उदगीर नगर परिषदेला स्वच्छतेच्या संदर्भात वेळोवेळी उत्कृष्ट नगरपालिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे।
असे असले तरी शहरातली घाण विचारात घेतल्यास निश्चितच या संदर्भात नगरपालिका प्रशासन कितपत कार्यरत आहे याचा विचार करावा लागेल. उदगीर शहरात नगरपालिकेनं एक मोठं कॉम्प्लेक्स बांधलं रजिस्ट्री कार्यालयाच्या समोर आणि त्याच ठिकाणी नाली काढलेली आहे, परंतु त्या नालीला पुढे कुठेही वाट नसल्यामुळे पूर्ण पाणी रस्त्यावर येऊ लागलेलं आहे आणि यामुळं दुर्गंधी पसरलेली आहे. नगरपालिका स्वच्छता ठेवून स्लम विभागाला देखील स्वच्छ ठेवायला पाहिजे अशी परिस्थिती असताना अत्यंत VIP कॉलनीला नगरपालिका स्लम एरिया बनवू पाहत आहे की काय असा प्रश्न या परिसरातील VIP असलेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेळोवेळी सांगून देखील रस्त्यावरील पाणी जात नाही किंवा त्याला प्रतिबंध केला जात नाही, ज्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे. या संदर्भात नागरिकांची ओरड दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार, एक कार्यक्षम नेतृत्व, विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनियर विश्वजित गायकवाड यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी विसर्जनाच्या दिवशी श्रीची आरती करण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. या प्रसंगी दस्तूर खुद्द एकनाथराव शिंदे, सौ लता एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सौ वृषाली श्रीकांत शिंदे, रुद्रांश श्रीकांत शिंदे, तसेच प्रभाकरजी काळे, सौ काळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव डॉक्टर नितीन राठोड, मंगेश चिवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. युवा नेते विश्वजित गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांनी हा बहुमान दिल्याबद्दल इंजिनियर विश्वजित गायकवाड फाउंडेशनच्या वतीनं मुख्यमंत्र्याचे ऋण व्यक्त करण्यात आले आहेत.